नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्र सरकारच्या निर्देशानंतर अखेर राज्य सरकारचे शिक्षक पात्रता संदर्भात दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती हे परिपत्रक सादर करण्यात आले आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाचे पत्र क्रमांक 1125 दिनांक 7 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रानुसार शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यताबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने सदर परिपत्रकामध्ये विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आलेली आहे। सदर माहिती शासनास सत्वर सादर करायची असल्याने दिनांक 16 जानेवारी 2026 पर्यंत संचालनालयास सदर माहिती विनाविलंब सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यामध्ये शिक्षकांची वयोगटानुसार माहिती मागवण्यात आलेली आहे। यामध्ये 21 ते 25 वर्ष, 26 ते 30 वर्ष, 31 ते 35 वर्ष, 36 ते 39 वर्ष, 36 ते 40 वर्ष, 41 ते 45 वर्ष, 46 ते 50 वर्ष, 51 ते 55 वर्ष, 56 ते 60 वर्ष आणि 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांची वयोगटानुसार माहिती मागवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इयत्ता 1 ते 5वी वर्गासाठी शिकवणाऱ्या शिक्षकांची तसेच इयत्ता 6वी ते 8वी वर्गासाठी शिकवणाऱ्या शिक्षकांची स्वतंत्ररित्या माहिती मागवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सन 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांची माहिती, याशिवाय सन 2011 नंतर TET CET परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्त शिक्षकांची माहिती स्वतंत्ररित्या मागवण्यात आलेली आहे। या संदर्भातील हे सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। त्यावर क्लिक करून हे सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता। धन्यवाद।